स्वातंत्र्याच्या 75 वर्ष पूर्ण झालं म्हणजेच अमृत महोत्सव ज्याला आपण म्हणतो. या अमृत महोत्सव वर्षानंतर देखील नवी मुंबईतील नागरिक पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. साईनाथवाडी ऐरोली नवी मुंबई येथे कित्येक महिन्यांपासून साईनाथवाडीमधील नागरिकांना दिवस रात्र एक एक करून पाण्यासाठी करावा लागतोय संघर्ष. तरी सुद्धा नागरिकांना पुरेपूर पाणी भेटत नाही. नवी मुंबई महानगरपालिका अनेक भागात पाणी पुरवठा करण्यास असक्षम असल्याचे दिसून येते. प्रत्येक अधिकारी येतात व पाहणी करून निघून जातात, परंतु पाणी सारख्या महत्त्वाच्या विषयी एवढी लापरवाही का करते हे समजत नाही. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला कंटाळून साईनाथवाडीमधील नागरिकांनी थेट गाठले ऐरोली वॉर्ड ऑफिस कार्यालयामध्ये आणि पालिकेचे अधिकारी नुसते आश्वासनं देतात असा आरोप यावेळी नागरिकांच्या संतापातून व्यक्त होत होते. संबंधित अधिकाऱ्यांच्या बोलती बंद. यावेळी युवा नेते समाजसेवक साहिल चौगुले यांच्या पुढाकाराने या सर्व विषयाची पाठपुरावा करण्यात आले. पाहूयात त्यांची प्रतिक्रिया. काय माहिती गेले 10-12 दिवस साईनाथवाडीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. मी वारंवार ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर यांच्या संपर्कात होतो. त्यांना वारंवार आम्ही सांगत होतो की लोक खूप त्रासलेले आहेत, त्यांच्या घरी अजिबात पाणी नाही, एक टाइमही पाणी येत नाही, पण त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स येत नव्हता. तर आम्हाला इथं वॉर्ड ऑफिस गाठवावं लागलं. पण वॉर्ड ऑफिसमध्ये आल्यानंतर आम्हाला वॉर्ड ऑफिस साहेबांनी आणि चौगुले साहेबांनी योग्य ते वरिष्ठांशी चर्चा करून, सिटी इंजिनियर साहेबांशी बोलून, आयुक्तांना सांगून, पाणी पुरवठ्याच्या एक्झिक्युटिव्हला सांगून योग्य ते प्रोसेस चालू करायला सांगितले. येत्या 8-10 दिवसामध्ये लोकांना पाणी भेटेल असं आश्वासन आम्हाला पालिकेने दिलेलं आणि चौगुले साहेबांनी स्वतः व्हिडिओ कॉलवर सर्व लोकांशी संवाद साधलेला आहे की मी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलणं केलेलं आहे. तुम्ही लोकांनी आता काही काळजी करू नका, बॉडीसमध्ये तुम्ही थांबू नका, तुम्ही जावा घरी, योग्य ते काम लवकरात लवकर चालू करण्यात येईल. पण आमची फक्त एवढीच मागणी की साईनाथवाडीच्या या लोकांना 2 टाइम सिडकोसारखं 2 टाइम पाणी मिळेल. बरे गेले 8 दिवस म्हणजे पाणी देणार आहे असं आश्वासन दिलेलं आहे, पण जर 8 दिवस नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आम्ही चौगुले साहेबांची चर्चा करून योग्य ते निर्णय घेऊ. काय सांगा? आम्ही 35 वर्षापासून साईनाथवाडीमध्ये राहतो. तेव्हापासून आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे. प्रत्येक महिन्याला इथं चक्कर मारतोय महानगरपालिकेमध्ये, पाणी सोडा पाणी सोडा. ते बोलतात आता उन्हाळ्यामध्ये पाणी कपात आहे. ठीक आहे, त्यावेळेस आम्ही समजून घेतलं की आठवड्यातून 2 दिवस शटडाऊन आहे, पाणी कपात राहणार, सगळीकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे. मग ठीक आहे ना, आम्ही घेतलं ना समजून. प्रत्येक महिन्याला चक्कर मारतो. ज्या दिवशी इथं येईल त्या दिवशी पाणी संध्याकाळी सोडणार. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यापासून बिलकुलच पाणी नाही. म्हणजे असं 35 वर्ष झाले आम्ही इथे असं राहतोय. अजून किती दिवस राहायचं? ज्यावेळेस महानगरपालिका दिला आज तर साहेबच गायब. उद्या काय मी ह्याच्या हातामध्ये काम दिलं, परवा मी त्याच्या हातामध्ये काम दिलं. आता रोज सकाळी सकाळी चेकिंगला येतात, पाणी आलं का पाणी आलं का. आपण विचारून पाणी येतं का? पाण्याचा प्रश्न सोडवणार कोण? प्रत्येक वेळेस वेगवेगळे साहेब येणार. प्रत्येक वेळेस माझ्या हातात नाही, त्या साहेबांच्या हातात आहे, चला त्या साहेबांकडे जावा. त्याच्यानंतर नाही त्या साहेबांच्या हातात आहे, त्या साहेबांकडे जावा. कोणाकडे जायचं आम्ही? कोण प्रश्न सोडवणार आमच्या पाण्याचा? आज 35 वर्ष झाले. पावसाच्या बायका घसरून पडतात पाण्यासाठी. हापशाचं पाणी आणून किती वर्ष पाणी आणणार हापशाचं? कधी प्रश्न सुटणार आमच्या पाण्याचा? गावं वाहून चाललेत, घरं वाहून चाललेत, पण इथं प्यायला पाणी नाही आम्हाला. किती दिवसापासून आम्ही त्रास काढायचा? साहेब लोक असे लॉक लावून बसतात आतमध्ये. कोण आजारीचा बहाणा करतो आणि कोण खाणीचा प्रश्न सोडवणार कोण? पाण्याची कमतरता भासत होती. त्यानुसार मला जे शिष्टमंडळ भेटलं त्यांना मी वरिष्ठांशी चर्चा केली आहे आणि लवकरात लवकर म्हणजे 7-8 दिवसात प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि तिथे जे टेक्निकल प्रॉब्लेम होते तिथे पाईपलाईनची आवश्यकता होती, ते काम सुरू करण्याचं आश्वासन वरिष्ठांनी आम्हाला तात्काळ काम सुरू करण्याबाबत निश्चित केलं, संबंधितांना निश्चित केलेलं आहे. सर, आज कुठल्या लोकांची मागणी आमच्यासाठी सेपरेट एक टाकीसाठी तुम्ही आम्हाला जागा द्या आणि सगळं ते मंजूर करून, त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं? आपलं जे निवेदन आहे ते मी वरिष्ठांकडे पाठवेल. तांत्रिक बाबी तपासून त्यावरती इंजिनिअरिंग विभाग आमचा निर्णय. सर, हा जो प्रॉब्लेम पाण्याचा नेहमीच आहे, सर्वांनाच आहे, तर हा परमनंट सोल्युशन तुम्ही करणार आहात का? कसं म्हणजे हे टेम्पररी आहे तुमचं? नाही, आपण जी पाईपलाईन टाकतो हे परमनंट सोल्युशनच आहे. तरी पण याबाबत अधिक अभ्यास करून सिटी इंजिनिअरिंग विभाग त्यावरती कार्यवाही करेल. ओके.